नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सगळेजण खूप छान असतात. सो आजचा ब्लॉग होणार आहे मराठीमध्ये, याचं कारण तुम्हाला समजलं असेल बॅकग्राऊंड आणि थंबनेल बघून. सो हा आहे मार्गशीर्षचा महिना आणि मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. लास्ट गुरुवारी जेव्हा उपवास होता आणि मी स्टेटस ठेवला होता त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला स्टेटसवर कमेंट केल्या की खूप छान अरेंजमेंट केली आहे, खूप छान पूजा केली आहे. तो विचार केला का नाही मी कशी या पूजेची तयारी करतो हे तुम्हाला दाखवू. सो म्हणून हा स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी मी आणला आहे आणि या ब्लॉग मध्ये देवीची तयारी कशी केली आहे ते सगळं तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्हाला मी हे जे सामान सगळं कुठून घेतलं ह्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर पुढच्या ब्लॉग मध्ये मी नक्की त्या शॉप मध्ये जाऊन मी काय काय घेतलं, तिथे काय काय भेटतं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. सो तोपर्यंत स्टे ट्यून्ड. सो पूजेची सुरुवात केली देवीची वेणी बनवण्यापासून. आणि सो ही वेणी कशी बनवली ती बघा आणि नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कन्सेप्ट किंवा ही आयडिया आवडली का, आणि ह्या वेणीचा यूज पण कसा केला हे तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघा. सो देवीचे हे दागिने, देवीचे वस्त्र आणि पूजेचे सामान हे मी सगळं एका ठाण्याच्या दुकानातून घेतलेलं आहे. तर ठाण्यामध्ये ते मी कुठून घेतलं आहे, कोणता एरिया आहे, कोणतं कोणतं सामान तिथे मिळतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंय तर प्लीज कमेंट करा. आणि जर तुमच्या कमेंट आल्या तर मी नक्कीच आवर्जून त्या दुकानात जाऊन प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन.
मित्रांनो, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ज्यावेळेस मी युट्यूबवर ह्या ब्लॉगची माहिती बघत होतो त्यावेळेस मला बरेचसे युट्यूब असे दिसले की फक्त स्त्रिया ह्याच्यामध्ये उपवास करत आहेत किंवा ऑलमोस्ट सगळेच व्हिडिओ स्त्रियांचे होते. पण हा उपवास स्त्रियांनीच करावा असं काही नाहीये. माझं हे 20वे वर्ष मी जे उपवास करतो आणि जर आपली श्रद्धा असेल तर नक्कीच कुणीही हा उपवास करू शकतो. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.